प्रत्येकानं 100 वर्ष जीवन जगावं आणि ते ही निरोगी राहून कुठल्याही प्रकारची औषधं खाऊन नाही. नाही तर कसं आहे, हल्ली बघा फार दरिद्री आयुष्य व्हायला लागलेलं आहे. माणसांना दुसरं काय सुचत नाही, फक्त दवाखाना सुचायला लागलेला आहे. काय जरी झालं तरी दवाखाना, काय जरी झालं तरी दवाखाना. कशासाठी? पूर्वी कुठं होते दवाखाने? त्यावेळेस माणसं 100 वर्ष जगायची. आता तर कसं आहे, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो, पण ते दवाखान्यात जाऊन नाही बरं का, निरोगी राहून. माणसाला निरोगी राहण्यासाठी काही खर्च नाही आहे. तुम्ही म्हणणार असं कसं? खरंच आहे, बरं होण्यासाठी पण काही खर्च नाही, जास्त खर्च लागतच नाही. महागातल्या वस्तू शरीराला चालत नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे का? बघू बरं, सोनं महाग आहे, खाता का? खाता का? नाही चालत. अहो, हे आपल्याला कळलं पाहिजे. सोनं महाग आहे म्हणून खातो का पोटाला आपण? पोटाला काय चालतं? भात भाकरी. आपली पिझ्झा बर्गर पेक्षा भात भाकरी ऐकत नाही बघा. भात भाकरीतून जी भाजी भाकरी जी आहे, त्यातून जी ताकद आहे ती पिझ्झा बर्गर मधून आहे का? आहे का सांगा? बेकरीतलं काही नेऊन खाल्लं, महागातली स्वीट तुम्ही नेऊन खावा, ते एकीकडे, आणि आईच्या हातची पुरणपोळी एकीकडे. पुरणपोळीला जी चव आहे, जी ताकद आहे, ते आहे का तुमच्या स्वीट मार्ट मध्ये कुठल्या वस्तूला? सांगा. खायचं आणि पोट वाजवतो साहेब, डम 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 डम, ढोल वाजवल्यासारखं पोट फुगतं ते ना, आहे का नाही? अहो, आयुष्य जगण्यासाठी ना 5000चा शर्ट घातला तर शरीर झाकते, ना तर झाकत नाही, असं काय का? ताई पाया पडून विचारतो, 5000 ने 10000ची साडी नेसला तरच तुम्हाला चांगलं दिसताय, नाही तर दिसत नाही, अशी काही गोष्ट आहे का? अहो, जेवढी वस्तू महागातली तेवढा मेंटेनन्स जास्त आहे त्याला. काय सांगायचं? 5000ची साडी नेसलात, कसं चालणार तुम्ही? बघण्यासारखं सावरून असं असं करत जातात बायका, मला चांगलं माहिती आहे. आणि ते कार्यक्रमाशिवाय तुम्ही नेसू शकत नाही. साधी साडी कशी नेसा, कशी धुवा. महागातली साडी धुवून चालत नाही. वास आला तरी तिला अत्तर लावायचं नाही, पुढं चालवायची आहे ना. तिला कपाटात वेगळी जागा ठेवावी लागते. खराब झाली तर काय करायचं आहे ना. चुकून जर त्याच्यावर काही घाण उडली जाताना रस्त्यानंतर आपल्याला किती वाईट वाटते. साधी साडी जाऊ तिकडे म्हणते, आपण धुवून टाकतो, विषय खलास करून टाकतो. महागातली साडी फाटली किती त्रास होतो बाई, रातभर झोपत नाही. भाषा जरा कोल्हापूरची आहे बरं का, समजते ना? हा, कारण ते टोन आहे तो माझा बदलतच नाही हो, काय करू. तर असं आहे, महागातली साडी बघा फाटली, बाई रात्रभर झोपणार नाही. महागातला शर्ट खराब झाला, काय करायचं? हल्ली बघा की लग्नात किती 50,000 60,000 लाख रुपयेपर्यंतचा ड्रेस. अहो, आमची सफारी ऐकत नव्हती. आमच्या लग्नात शिवलेली सफारी मुलाच्या लग्नापर्यंत चालत होती आम्हाला. हे आमचं पहिलं होतं. आत्ताच तसं आहे का? पण टकाटक राहणे बघा, मस्त राहणे, आयुष्य सुंदर जगणे, आयुष्यात दुसरं काही नाही आहे. आयुष्यात जे परमेश्वरानं दिलंय ना आपल्याला, ते काय आपली पोरं ठेवत नाहीत. शरीर परमेश्वरानं दिलंय, ठेवतात का? आणि जे आपण कमवलंय ते आपल्यासोबत पाठवत नाही. हे साधं गणित आहे. तुम्ही चुकून मेलात, मरू नये पण मेलात, किती पोराचं तुमच्यावरती प्रेम असू दे, जाताना रडत रडत कसं ना म्हणा, आईच्या कानात काय राहिलंय का बघा सोन्याचं, ते सुद्धा काढून घेणार. माझ्या मित्रांना तर विनंती करतो, तुमच्या हातात तुमचं घड्याळ ठेवलं का नाही, घड्याळ लय राहू दे, 500 रुपयाचं घड्याळ असू दे, घड्याळ सुद्धा तुमच्या बरोबर पेटवणार नाहीत, पुरणार नाहीत. घड्याळ सुद्धा काढून घेतात. बाबांच्या हातातलं घड्याळ काढा म्हणतात, ठेवतात का? सोनं राहू दे, घड्याळ सुद्धा 500 रुपयाचं तुमच्या बरोबर जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, हे शरीर सांभाळणे कुणी कुणाचं नाही शेवटपर्यंत. दुसऱ्यानं आपल्याला धरून बाथरूमला नेण्या इतकं दरिद्री आयुष्य जगू नये. तुम्हाला स्वच्छ सांगतो मी, सगळे इलाज सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर कसं आहे माहिती आहे का, आपलं आयुष्य कसं असावं हे समजलं तर तुम्हाला इलाज ऐकून घेणार तुम्ही. मला चांगलं माहिती आहे, मी इलाज सांगितले तुम्ही वर्ण घालवणार, पण ते का ऐकायचे हे अगोदर समजून घ्या. कसं आहे मध्ये काही जरी झालं बघा, बाथरूम मध्ये धरून न्यायचं, बाथरूम मध्ये घालतात आणि बाहेरून दरवाजा लावतात. आत पडलं ओरडलं समजतं याचा खोबा मोडलाय, त्याचं ऑपरेशन आणि वेगळंच. आणि एवढं दरिद्री आयुष्य कशासाठी? खूप लोक काय करतात, नको त्या लोकांच्या पाया पडायचं. साहेब आमचा पेशंट जगवा, मी पाया पडतो. कशासाठी? बायका तरी डायरेक्ट मी पदर पसरतो. अहो कशासाठी? भीक मागून आयुष्य असलं कशाला देता कुणाला? मरू द्यात ना त्याच्यापेक्षा सरळ सरळ. माझा राग येईल थोडा तुम्हाला, चालेल, काय हरकत नाही, पण असला विषय दुश्मनाला सुद्धा नसावं. भीक मागून आयुष्य कशाला पाहिजे? तुम्हाला तर कशाला पाहिजे? तुम्हाला कोणी भीक मागून आयुष्य दिलेलं चालेल का तुम्हाला? नको आहे. त्यापेक्षा हिमतीनं जगा. हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही, हे लक्षात ठेवायचं. आहे का हिंमत नाही तर किंमत? आणि जोपर्यंत किंमत आहे तोपर्यंत जगायचं. किंमत संपली की जगायचं नाही. ज्या दिवशी किंमत जाईल, गेलेले बरे,
नाहीतर कसं असते म्हणजे एखादा पुरुष जर आजारी पडला, बाई कशी पण असू दे, ती त्याला ठेचणं कासणं पाणी पाजणार, आणणार, ओढणार, काहीतरी करणार, सेवा करणार. पण तेच जर एखादी स्त्री, जर एखादी माता भगिनी आमची जर आजारी पडली, अंतरुणाला खेळून राहिली, आयुष्यात कमवलेली मान मर्यादा अब्रू शरम सगळं तुमचं तेव्हा निघून जातंय. काही राहत नाही, सगळेजण तुमच्या मरणाची वाट बघत बसतात. असलं आयुष्य जगणे म्हणजे चुकीचं आहे असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे तुम्ही स्वच्छ सांगा. पटलं तरी होय म्हणा, नाही पटलं तरी सांगा, मी पटवून देईन तुम्हाला. हे असला आयुष्य पाहिजे का कोणाला? त्याच्यापेक्षा काय लागतंय सांगा की आयुष्य जगण्यासाठी काय लागतंय? साधी गोष्ट आहे, हसणं. आपण हसत नाही बघा. बरीच लोक जीएसटी लावले जर का हसतच नाहीत, साधारण करता तोंड असत. काय करायचं असलेच एकेकाचं तोंड बघितलं ना मुळव्यात झाले का काय याला वाटतं, असलं तोंड. आणि चालताना असं कशाला जगतंय असलं कुणास ठाऊक. काय उपयोग आहे? बायको परेशान असलेला चहा सुद्धा द्यायची इच्छा होत नाही. चहा सुद्धा आमच्या घरात आलं तरी आम्ही नकोच म्हणतोय. कशाला पाहिजे? अहो दणदणीत खावा, दणदणीत जगा. ही माणसं डाएटच्या नावाखाली उपाशी मारतात बरं का. सकाळी जेवते, संध्याकाळी जेवते आणि दिवसभर गॅस सोडत हिंडतोय. त्याचं काय 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 लोक जेवता जेवता वाकडी होतात, टार चालूच. ती बाई जेवाय वाढू का असाच भात त्याच्या तोंडावर मारू वाटतं. काय करायचं? यांचा काय उपयोग आहे सांगा? अहो आयुर्वेद आपला खूप श्रेष्ठ आहे, भारताचा आहे आणि आम्ही त्यालाच विसरून चाललोय. आम्ही कुठं चाललोय कुणास ठाऊक. आयुर्वेद आपल्या भारताचा आहे, आपलं आयुष्य आहे. आपल्या ऋषीमुनी भारतातच काय जन्माला आले आहे का सांगा? बाकीच्या देशातनी किती आले, तर अमेरिकेत किती आले, कुठल्या देशात किती आले सांगा? आपला हा भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपला भारत देश म्हटलं की आपण समजून गेलं पाहिजे की यहाँ चेहरे नहीं इंसान पड़े जाते हैं, यहाँ चेहरे नहीं इंसान पड़े जाते हैं, यहाँ मजहब नहीं ईमान पड़े जाते हैं. हम उस देश में रहते हैं जहाँ गीता और कुरान साथ में पड़े जाते हैं. और लक्षात घ्या, आपण विविधतेने नटलेल्या देशात राहतो. आपल्या देशात आयुर्वेदाला खूप महत्व आहे. आयुर्वेदाची जननी आयुर्वेद आपल्या भारताचा. आणि आम्ही काय करतोय हे आता सांगितलं, चिटणी सरांनी सांगितलं. पूर्वीच्या काळी बघा की वैद्य होते, लोक यायचे आणि जाताना ठणठणीत बरी होऊन जायचे. आज आम्ही तेच काम करतोय. आम्ही काय वेगळं करत नाही. आमच्या इथं पण येतात, बरी होऊन जातात लोक आणि खूप कमी करतात. लाख रुपये सांगितलं असेल तर 2-3 हजारात 4 हजारात माणसं बरी होतात. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला? घरच्या घरी केला तर काही गोष्टी फुकटच आहेत, खूप गोष्टी फुकट आहेत. हे काय झालंय माहिती का? आपल्या डोक्यात सगळं आजार 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 भरलेले आहेत. मला खरं सांगा, आजारांची व्याख्या काय हाय माहिती कोणाला? इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेल्यात? किती प्राणी सांगा बीपीच्या गोळ्या खातात? किती खातात? रस्त्याकडेला गाय फिरते आपण बघतो, काही खाते, कचरा कोंडाळ्यावर पण खाते. हाय का शुगर झाली का? ते जाऊ दे. मुंगी रोज शुगर हे खाते, साखर खाते. हाय का शुगर मुंगीला? मग तुम्हाला का रोग आला? तुम्हाला काय झालं? हे गोड खाल्लं की शुगर वाढते. आम्हाला काय माहिती आहे? आमच्या मनात भीतीच जास्त. काय कुठं लागलं तर जखम बरी होत नाही. मग जखम बरी नाही झाली की त्याचं गँग्रीन होतंय आणि गँग्रीन झालं की मग हात कापायला लागतोय, पाय कापायला लागतोय. किती शुगरच्या इथली निम्मे असतील मला वाटते शुगरवाले. किती लोकांचं सांगा शुगरचं तुमचे हात पाय कापलेले? किती लोक आहेत? 1% पण नसेल मला वाटतं, 1%. आणि त्याच्यासाठी आपण किती घाबरतो. शुगरमध्ये लक्षणं लागतात. काय लक्षणं शुगरची माहिती आहेत तुम्हाला? आहेत का? बीपीची लक्षणं काय सांगा? बीपीची गोळी खाताना मला परवा एक पुण्यामध्ये माझ्या व्हॉट्सअपला एक प्रिस्क्रिप्शन आलं होतं. त्याच्यावर लिहिलं होतं बीपीची गोळी पांडुरंग चरणी लीन होईपर्यंत घेणे. तर काय सांगायचं? हे कशासाठी? हो का, मी कुणाचा वैरी नाही, माझे कोण वैरी नाहीत. मी कुणाला काही वाईट बोलत नाही. सगळ्या पॅथी चांगल्याच आहेत. पण मी काय म्हणतोय, कुठल्याही पॅथीचं तुम्ही घेऊ शकता, माझं काही जात नाही त्यात. पण गरज आहे का हे बघा. गरज असेल तर घ्या. आपल्याला कसं आहे, आम्ही रिपोर्टवरती फार विश्वास ठेवतो. रिपोर्ट बघायचा, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. बरोबर आहे, ते मशीन काही खोटं बोलत नाही, सगळं बरोबर सांगत असतं, सगळं परफेक्ट असतं. इथं सगळ्या लोकांना चेक केलं ना माझ्या सकट, काही ना काहीतरी कमी असणार आहे, काही ना काहीतरी जास्त असणार आहे. सगळ्यांची शरीरं सारखीच आहेत का? प्रत्येकाचे हात सारखेच आहेत का? प्रत्येकाचं नाक सारखंच आहे का?
जुळे भाव असले तरी काय ना 19-20चा फरक आहे, काय नसलं तर थंब इम्प्रेशन मध्ये का असणार फरक आहे का नाही. म्हणजे परमेश्वरानं व्यक्ती तितक्या व्हरायटीज बनवलेले, प्रत्येकाला व्हरायटीज आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं, कोणतरी एखादं जेवण असेल तर एखाद्याचं जेवण जास्त असू शकतं, 4-5 चपाती खाऊ शकतो एखादं एकच चपाती खाऊन पोट भरते. आता एखाद्याचं 1 चपाती खातं, एखाद्याची 5 चपाती खातं. तर मला जर विचारलं तर मी 10 चपाती खातो एका वेळेला. हा, आजही. पूर्वी 30 खात होतो एका वेळेला, आता कमी केलं. हा, पटत नसेल तर वेळ झालेलीच आहे, जाताना सांगा घरी जेवायला येतो. 10 चपात्या तयार ठेवा. हा, तसं अजून हलक्यात नाही मी, अजूनही व्यायाम करतो. शरीराला फुकट व्यायाम करायला काय खर्च आहे? घरातल्या घरात डिप्स मारायचं, सकाळी फिरायला जायला काय खर्च आहे? बायका कुठेतरी टीव्ही बघायला वेळ काढतील बघा, पण ते वेळ कुणाला आहे हो सकाळी? काय कुठं का रेडा उठवायला जाता चिखलातला, काय काम असते? 15-20 मिनिटं अगोदर उठा, रात्री जरा लवकर झोपा, हे मोबाईल वरती काय सांगायचं प्रत्येकाला? गुड मॉर्निंग गुड नाईट, गुड मॉर्निंग गुड नाईट. गुड नाईटचा मेसेज एक जण सकाळी बघते. आणि बायका तरी का नाही, नवऱ्याबरोबर भांडण झालं का नाही, टेटसच डायरेक्ट, दर्दे दिल टेटस, डीपी गायब यांचा, इमोशनल सगळं लगेच. कपाळ माझं कुंकू तुझं, गळा माझा डोरलं तुझं, हात माझा बांगड्या तुझ्या, कासारच असेल काय सांगायचं. हात माझा बांगड्या तुझ्या, पाय माझे पैंजण तुझं, बोट माझी जोडवी तुझी, सगळंच तुझं माझं काय. मग नवरा काय गावाच आहे? तुझाच आहे ना, देते ना. आम्ही म्हणतो का किस्सा माझा आणि पगार तुझा? मिळतंय ना. वेगळंच असते अहो तुमचं, हे जरासं बास करा, पाया पडतो. नाही काय होते ना, ह्याचे परिणाम सरळ सरळ आमच्या मित्रांवरती होतात. आमचे मित्र, मग तुम्ही पाठीमागं जरी बसलेला असला 2 व्हीलर वरती, जाताना बघा नकट सक्ट दिसलं तरी त्याच्याकडे असं बघत जात. हा, शेजारी च्या प्यायला जाते, मग ते तुम्ही बसा तिकडे च्या प्यायला जाणार, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे की नाही? कापड दुकानाच्या बाहेर, साडीच्या दुकानाच्या बाहेर जी साडी नेसून प्लास्टिकची बाई असते ना, तिच्याकडे सुद्धा 15-15 मिनिटं बघत असते. अहो काय सांगायचं, हे आम्ही खेडेगावातलं, आम्हाला सगळं माहिती आहे. माझे मित्र एकदा मुंबईला, मला म्हणले एवढं फिरतोस, आम्हाला एकदा मुंबई दाखव. की मुंबईला नेलं एका मॉलमध्ये, तिथं ते शॉपच्या बाहेर एक ताई होत्या लिपस्टिक वगैरे लावून, त्याने आपलं असा नमस्कार केला, ते त्याच्याच बाजूला उभारले. मग ते मला सांग खुणवले रे, मला म्हणते खुणवलं. गप चल म्हणलं. हे महिला मंडळ तरी का नाही, हसायच्या नावावर फारच बघा हे करतात, हसत नाही. त्या लिपस्टिकवाल्या तर फार डेंजर असतात. लिपस्टिकवाल्या मुली हसत नाहीत, हसताना मला कळलंच नाही हे असलं कसलं. अहो दिल खुलास हसा, दिल मोकळं व्हायला पाहिजे, नाहीतर हे काय अवघड आहे सगळं. कसं हसणार सांगा की? असं असल्यानंतर काय समजणार? आणि मित्रांना पण विनंती करतो, मन मोकळं होईल असं बोला मित्रांच्या बरोबर, आणि मन मोकळं होईल असं हसा. दिल खुलास असलं ना की ब्लॉकेजेस होत नाही. तो बघा की ऑटोमॅटिक, बघा इकडं हसलीत खोकला आला बघा, लगेच कप बाहेर पडायला लागला. हेच जर 2 वर्षापूर्वी खोकला असतात ना, पहिला माझ्या माणसाने मला मागणं ओढून नेला असतं, आहे का नाही? तर आयुष्य जगा. हसलात ताई, मला सांगा तुम्ही हसलात, काय आलं का डोक्यात बाकीचं? कसं भारी वाटलं, मस्त वाटलं का नाही? बिन मेकअप करतात एखाद्या दिसायला लागल्यात, बिन मेकअप, विदाऊट मेकअप. नाहीतर एक जण असतंय एवढंच फक्त पांढरं करून येते, काय सांगायचं. लय डेंजर, लय डेंजर. एवढंच गोरं, हात बघितलं तर मग खरा कलर समजतोय. हात बघायचे, आपण इकडं बघायचं नाही. हा, त्यामुळे लगेच लक्षात येते हा आणि हा कलर सेम असेल तर बाबा ओके, नाहीतर तुम्ही फसलात म्हणून समजायचं म्हणून. तर विनंती आहे बघा, हसणं हे शरीराला चांगलं आहे. दुसरी गोष्ट, आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याकडे. आज आपल्याकडं काय जास्त रोग वाढल्यात माहिती आहे? मनुष्य प्राण्याचा कॉन्फिडन्स कमी झालाय, आत्मविश्वास कमी झालाय. आत्मविश्वास जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढा आजारांपासून लांब राहाल. हे आजार म्हणजे काय आहेत काय नेमकं? खरंच की विचार केलाय का कधी तुम्ही लोक? आपलं कसं असतं माहिती आहे? आपल्या दिमागमध्ये सगळं असतंय, आपल्या डोक्यात असते सगळं. कुणीतरी येऊन सांगते, बघ बाबा काळजी घे, त्या अमक्याच्या पोटात दुखत होतं, असंच त्यांना अंगावर काढलं आणि त्याला कॅन्सर होता.
हे लगेच पोट दाबून बघायला लागते, मला कुठं गाठ लागते का. अरे राजा, जेव्हा होईल त्यावेळेस बघू, जेव्हा होईल ना त्यावेळेस बघू. माणसं अगोदरच भिवून मारायला. सरकार सांगत होतं कोरोनामध्ये घाबरू नका घाबरू नका, माणसं भिवून मेलीत. हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, भिवून मेलीत. सरकार सांगते ना की बाबा घाबरू नका, ऐका जरा. हे आपल्याला कसं त्याचा काय अंदाज नव्हता, सरकारला पण अंदाज नव्हता. काय करणार आहेत सांगा, डॉक्टर लोक, पॉलिटिशियन लोक काय करणार होते त्यावेळेस, काही इलाज नव्हता. अचानक आलेलं वादळ होतं, काहीच सुचलं नाही कोणाला. आणि त्यावेळेस माणसं सांगतात धीर धरा. म्हणून कसं आहे, ज्याने धीर धरला ते आपण आता सगळे नशिबवान आहोत, जगलोय. परत असं काय होणार नाहीची गॅरंटी आहे का तुम्हाला? आणि काहीतरी येऊ शकते. आता त्यातनं त्या लाटेतनं आपण जगलोय, पुढच्या लाटेतनं जगेल ह्याचा तुम्ही काय नियम धरू नका. पुढच्या लाटेत मरायच्या अगोदरच आपण जगून घेऊया असं मला वाटतं. आणि आयुष्य जगण्यासाठी खरंच खूप कमी खर्चात आपण चांगलं आयुष्य जगू शकतोय. मला सांगा, एसीतच झोपलं तर झोप लागते, नाही तर झोप लागत नाही, काय असं आहे का? गादी मऊ मऊ पाहिजे, एसी पाहिजे. अहो जेवढी मऊ गादी, जेवढा एसी, तेवढा रोग जास्त. तुम्ही कुठेही म्हणजे खाली जमिनीवरती बघा, काहीतरी टाकून पडताय ना, निवांत झोपताय ना, त्याला कुठलाच रोग नाही. रस्त्याकडेला झोपणारी माणसं आहेत मुंबईमध्ये, त्यांना कुठं काय गेलंय, काय झालंय सांगा? किती लोकांना रोग झालेत. अहो झोप निवांत घ्या. आम्हाला हे कसं झालंय, पूर्वी आमच्या लहानपणी मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हती, 7:30-8 वाजता आम्ही खुडूकच असायचं, बरोबर झोपायचं. जसा टी व्ही आला तसं 9:30-10 वाजता माणसं झोपायला लागली. आणि जसं मोबाईल आलं तर 12च्या झोपायचीच बंद झाली. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट, 12 वाजले 1 वाजलं तरी गुड नाईट म्हणत बसते. आणि सकाळी कोंबड्यापेक्षा जास्त हे अगोदर उठतात आणि गुड मॉर्निंग सगळ्यांनी उठवत बसतात. बरं, गुड मॉर्निंगचा मेसेज तुमचा ज्या टायमिंगला टाकला त्या टायमिंगला बघणारी लोक कमी आहेत. बाकीचे लोक कधी आहेत माहिती आहे का? 8 वाजता, 8:30 वाजता, 9 वाजता, एक जण दुपारी 12-1 वाजता बघते. तर हे कशासाठी? जर असं मोबाईल टाळा. बघा ह्यानं सुद्धा कसं होतं, फ्रिक्वेन्सीमुळं आपल्याला बघा मेंदूवरती खूप परिणाम व्हायला लागलेत. लोक हल्ली लोकांना खरं सांगायचं तर सायकिक व्हायला लागलेत, थोडी चिडचिड किती वाढायला लागली. माता भगिनींना पाया पडून विचारतो, मला तुम्ही खरं बोलायचं. बघा कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटते का नाही तुम्हाला? माहिती नसते कशाची, पण अनामिक भीती आहे, खूप भीती. अचानकच हृदयाची धडधड वाढायला लागते, अचानक भीती वाटायला लागते. कुठल्या गोष्टीवर रडाल याचा काही नियम नाही. हे हार्मोन्स इनबॅलन्समुळे होतंय, त्यामुळं हा कुठला रोग नाही आहे. माणसं काय करतात, मला काहीतरी झालंय वाटतं, मला काहीतरी झालंय वाटतं म्हणायचं आणि दवाखाना गाठायचा. काही झालेलं नसतं. हे प्रकृतीचा, ह्या निसर्गाचा नियम आहे. पुरुषांचे पण हार्मोन्स इनबॅलन्स होतात. त्यावेळेस पुरुष सुद्धा कसं करतात माहिती आहे का? माझ्या माघारी माझ्या मुलांचं कसं व्हायचं, माझ्या बायकोचं कसं व्हायचं. कोण मरत नाही तुझ्या संग, तू मर. कोण मरत नाही. आपल्याला गैरसमज आहेत, मी मेलो तर कसं. तासाच्या पुढं बायको रडत नाही. चॅलेंज आहे, तासभर फक्त आता कसं व्हायचं, काय व्हायचं. आणि नंतर ना असा पदर आडवा, फक्त कोण कोण आले बघते, असा लावायचा, कोण आलंय, ही राहिली ती राहिली, हेच असतंय. शेजारच्या बाईने फक्त म्हणायचा अवकाश, असू दे आता, झालेलं झालंय, विसरून जा. पोरांच्याकडे बघून 2 घास खा, एवढा भात का ते हायकी करत नाही. उपाशी मरत नाही. तुमचा गैरसमज असेल, काही नाही. आणि बायको मेली म्हणून कोण नवरा मरत नाही. मित्र म्हणतोय ग बस, माझ्या ओळखीतले एक आहेत. तुम्हाला पोचवून आला की तिकडे फोन, मगाशी काहीतरी म्हटला होता, जरा येतोच घरापर्यंत, लगेच वर्षाच्या आत करायला पाहिजे म्हणते. वर्षभर सुद्धा कड काढत नाही, वर्षभर सुद्धा थांबत नाही, लगेच इकडे कार्यक्रम करून रिकाम होत्यात. म्हणून विनंती करून सांगतो, प्रत्येकानं आपापलं शरीर जगा. बायकोला पण तुम्ही आवडताय, आवडायला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत, पण त्यासाठी तुमची तब्येत चांगली असायला पाहिजे. तब्येत खराब झाली का हा देत्यात थांबा जरा, हीच वाक्य असतात. आणि बायकोची तब्येत खराब झाली तर नवरा बघतच नाही, मग काय का म्हणून करून आणली असेल, असंच आहे तसंच आहे. तुम्हाला किंमत 0, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. तुम्हाला स्वच्छ सांगतो, माझा राग येईल, तुम्हाला वाटेल, पण ही गोष्ट खरी आहे आणि खरीच आहे. सगळेच माणसं काही सारखी नसतात. चला तर थोडंसं समजलं आता, आपण शरीर चांगलं ठेवायला पाहिजे, त्यासाठी आता घरगुती उपाय ऐकायचे.
सगळ्यात महत्त्वाचं सौंदर्य आहे ते माणसाचं केसांमध्ये, आणि सौंदर्य म्हणण्यापेक्षा आपल्या मेंदूसाठी जी गरज आहे ती केसांची आहे. काळे केस असायला पाहिजेत आणि त्यानुसार ठराविक एज होतात, नंतर पांढरे होतात, त्याला काय फरक पडत नाही. तोपर्यंत वटलेलं झाड असतं आपण, काय फरक पडत नाही. पण केस छान असावेत, टिकावेत, यासाठी तुम्हाला सांगतो शक्यतो करून डोक्यावरती काहीतरी ठेवत चला. पूर्वी बाईच्या डोक्यावरती पदर होता त्यामुळं केस गळती नव्हती. जसा पदर पडला ती साईड पिन आली बघा, तशा बायका सुद्धा टाकल्या व्हायला लागल्या. काय सांगायचं, माझ्याकडे येतात केस चाललेत, केस गळती, हेच आहे जास्त. ड्रेस आल्यानंतर तरी पाकच, आणि जीन्स आल्यानंतर चाल सुद्धा बदलली पाहिजे, हरणीची चाल राहिली नाही. संस्कार संस्कृती जपा, पाया पडतो, खरंच सांगतो. हे कसं आहे, हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी, आपले पूर्वज खरंच खूप हुशार होते. हे आपलं जे पारंपरिक आहेत ना, लेणं म्हणतो, म्हणजे साडी असेल किंवा कुंकू असेल, टिकली असेल म्हणा, हे टिकली आता जरा नंतर आलं. पण तुम्हाला सांगू का, चष्मा नको असेल डाव्या हातानं, बघा फुकटच्या इलाज सांगतो, ज्याला काही खर्च नाही, हे उजव्या हाताचं करंगडीच्या बाजूचं बोट घ्यायचं आणि असं फिरवायचं, 30 सेकंद फक्त फिरवायचं, हलक्या हाताने फिरवायचं, दाबून फिरवायचं नाही. हलक्या हाताने फिरवलं ना, चष्मा गायब, डोकंदुखी गायब, मायग्रेन गायब, कुठलाही त्रासच होणार नाही, डोळ्यांचे विकार सगळे गायब. करून बघा ह्या गोष्टी. मेन म्हणजे कसं आहे की पेशन्स टिकून राहतात, अनावश्यक विचार डोक्यातले निघून जातात. ह्या गोष्टी करून बघा. पुरुषांनी तुम्ही जाऊन आरशासमोर असं कराल, 3 वेळा फक्त असं उजवा अंगठा 3 वेळा वरती नेला, काम खालाच आपलं. आपल्याला पण त्या गोष्टी बॅलन्स राहतात. दुसरं अजून सांगतो, केसांसाठी सांगता राहिले,